जीवनात किती विद्यार्थी यशस्वी होतात यावर शाळेची गुणवत्ता सिद्ध होते. येणारा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. या क्षेत्रात प्रावीण्य मिळवा. पृथ्वीराज पाटील. शाळेचे निकाल, शैक्षणिक गुणवत्ता आणि स्नेहसंमेलन म्हणजे संस्था, शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मेहनतीच्या फलिताची कमाई असते. विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरणातून गरुड भरारीची प्रेरणा मिळते. यशवंतनगर आणि परिसरातील राबून खाणाऱ्या बहुजन पालकांच्या मुलांना घडवणाऱ्या संग्राम शिक्षण संस्था आणि यशवंतनगर हायस्कूलच्या माध्यमातून रचनात्मक कार्य सुरू आहे. मुलांनी खूप शिकावं, आईवडिलांचं नाव करावं, संघर्षाशिवाय यश मिळत नाही, आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य बाळगा. येणारा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे, ते शिकून घ्या. संघर्षाशिवाय यश मिळत नाही, आव्हानांना भिडण्याची आणि ताकद मिळवा. प्रयत्नातील सातत्य यशाकडे नेते. अडचणीवर मात करून मिळवलेले यश खरा आनंद देते. कितीही मोठे व्हा, शाळेला व आईवडिलांना विसरू नका, असे मौलिक उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले. यशवंतनगर येथील यशवंतनगर हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष किरण सूर्यवंशी होते. पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले, मराठी शाळेतील शालेय क्रीडा स्पर्धा आणि स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांचा उत्सव असतो. परंतु मराठी शाळात प्रवेशाकडे कल कमी होत आहे. मराठी माणूस अन मराठी माती हे आपलं वैभव आहे. शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे. ही खूप मोठी घटना आहे. मराठीचे वैभव जागतिक स्तरावर गेले. जीवनात किती विद्यार्थी यशस्वी होतात हा शाळेच्या गुणवत्तेचा निकष असतो. यावेळी किरण सूर्यवंशी यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांचा बहादार विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. स्वागत व प्रास्ताविकात अरविंद कदम यांनी शाळेच्या कार्याचा आढावा घेतला, तर आभार सी.डी. नागवंशी सर यांनी मानले. सूत्रसंचालन वैशाली आडमुठे यांनी केले. यावेळी सुनील शिंदे, संदीप पाटील, नासिर खान मखदूम, अहमदभाई खाटीक, हनुमंत लिंगे, अजिंक्य मोहिते, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.